किवी खूप पिकली होती ती किवी होती थोडासा रवा मध टाकलं हे गोडीसाठी हे मध टाकलं थोडंसं 1 चमचा दही टाकलं आणि टाकलं हे बघा हे पॅन केलं केक पॅन केलं छान झालं सुंदर झालं माझी केळी खूप पिकलेली होती फेकून देण्यापेक्षा मी काहीतरी करू मग ती केळी सगळं कुस्करली त्यात रवा टाकला मध टाकलं थोडंसं चमचाभर दही टाकलं चांगलं फेटलं अर्धा तास ठेवून दिलं हे आणि मग पॅनमध्ये तूप टाकून हे केलं 2 चमचे तूप टाकलं सुंदर झालं एकदम करून बघा आवडलं तर शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय दुसरं करून दाखवते एक झालं माझं हे पॅनकेक झालं माझं एक मला दुसरं करून दाखवते एकदम 1 चमचा तूप टाकलं होतं थोडंसं तूप काही लागत नाही फक्त त्याला हे करायसाठी चिकटू नये म्हणून आता हे तुम्हाला मी गॅस कमीच ठेवायचा 2च झाले त्यात काय साखर वगैरे काहीच टाकलं मध टाकलं हे झाकून ठेवतो हे छान झालं उपास टेस्ट करून बघते नंतर सांगते तुम्हाला कसं झालं पॅनकेक 2च झाले